मे महिना हा तसा कडाक्याच्या उन्हाचा महिना म्हणून ओळखला जातो। मात्र ह्या वर्षी यंदा मे महिन्यात वातावरणात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। मागच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आलेला होता। त्यानुसार महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडला, तर काही ठिकाणी हीट वेव्ह सुद्धा पाहायला मिळाल्या। मात्र ह्या वर्षी कडाक्याच्या उन्हाळ्याच्या या मे महिन्यामध्ये वातावरणात मोठे बदल पाहायला मिळणार आहेत। IMDने पुढचे 4 दिवस धोक्याचे सांगितलेले आहेत, पावसाचा इशारा दिलेला आहे। मात्र नेमक्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडू शकतो, तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर अगदी सुरुवातीला आपण सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून पाहूयात की भारतात वादळी वाऱ्यांची नेमकी काय स्थिती असणार आहे। तर या सॅटेलाइट इमेजच्या माध्यमातून आता आपण बघतोय की उत्तर भारताच्या दिशेने वादळी वारे वाहत आहेत आणि या वादळी वाऱ्यांचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ शकतो। महाराष्ट्राच्या दिशेने हे वादळी वारे येताना बघायला मिळतात, त्यामुळे महाराष्ट्रातल्या विदर्भातल्या पट्ट्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता पुढील मॅपच्या माध्यमातून बघूयात की नेमकी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये काय स्थिती असणार आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर पुढील मॅपच्या माध्यमातून आपण आता बघतोय की काल म्हणजे 1 तारखेला विदर्भात जिथे 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत उन्हाळ्यात तापमान असतं, त्या विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। विदर्भात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता काल वर्तवलेली होती। यासोबतच इकडे अकोला असेल किंवा अहमदनगर, बीड, नांदेड, हिंगोली, जालना या पट्ट्यामध्येही काल पावसाची शक्यता वर्तवलेली होती। याचबरोबर इकडे पश्चिम महाराष्ट्रात जर आलो तर पुणे, सातारा, सोलापूर या भागामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता काल वर्तवलेली होती। याप्रमाणे काल तुमच्या पट्ट्यामध्ये, तुमच्या भागामध्ये काल वादळी वारे किंवा पाऊस पडला का, हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता आज काय स्थिती असणार आहे, आज म्हणजे 2 तारखेला काय स्थिती असणार आहे, वातावरणात काय बदल असणार आहे, हेही आपण पुढील मॅपच्या माध्यमातून बघत आहोत। या मॅपमधून आपल्याला दिसतंय की 2 तारखेला म्हणजे आज विदर्भामध्ये आज सुद्धा पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। विदर्भातला नागपूर असेल, यवतमाळ असेल, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या पट्ट्यामध्ये या संपूर्ण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता IMDने वर्तवलेली आहे। आता उद्या नेमकी काय स्थिती असणार आहे, उद्या नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर उद्या सुद्धा विदर्भामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। या मॅपमधून आता आपण बघतोय की नागपूर असेल, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा या पूर्ण पट्ट्यामध्ये, यासोबतच बुलढाणा, यवतमाळ या सगळ्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दाखवलेली आहे। आणि यासोबतच उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकमध्ये सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता दाखवलेली आहे। आता आपण जे जिल्हे बघितले, या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता 4 तारखेला नेमकी काय स्थिती असणार आहे, 4 तारखेचा काय इशारा IMDने दिलेला आहे, तर 4 तारखेचा आता आपण बघतोय तर अर्ध्या महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता IMDने दाखवलेली आहे। यात मग विदर्भातलं गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर या पट्ट्यासह उत्तर महाराष्ट्रात सुद्धा वादळी वारे आढळू शकतात असा इशारा IMDने दिलेला आहे। यातलं नंदुरबार असेल, धुळे, जळगाव असेल, या संपूर्ण पट्ट्यामध्ये, नाशिक असेल, या संपूर्ण पट्ट्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता दाखवलेली आहे। तर यासोबतच अहमदनगर, संभाजीनगर या पट्ट्यात सुद्धा वादळी वारे आढळू शकतात, या पट्ट्यात सुद्धा पाऊस पडू शकतं असा इशारा IMDने दिलेला आहे। आता 5 तारखेला म्हणजे परवा नेमकी काय स्थिती असणार आहे, वातावरणात काय बदल असणार आहे, तर परवा सुद्धा या दिशेने वारे वाहत विदर्भातल्या यवतमाळमध्ये, गडचिरोली आणि गोंदियामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। तर यासोबतच उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव असेल, नाशिक असेल, या पट्ट्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता दाखवलेली आहे। याचबरोबर संभाजीनगर, अहमदनगर, बीड आणि पश्चिम महाराष्ट्रातलं सातारा, पुणे, सांगली या भागामध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। तर अशा पद्धतीने 1 ते 5 तारीख पावसाचा इशारा देण्यात आलेला होता, 1 तारीख गेलेली आहे। आता इथून पुढे 4 दिवस सुद्धा आपल्याला सतर्कता बाळगण्याची गरज आहे। 4 दिवस हे धोक्याचे असणार आहे, त्यामुळे घरातून बाहेर पडताना काळजी घ्या। आणि आता आपण ज्या भागात आहात, ज्या जिल्ह्यात आहात, तिथे नेमकं वातावरण कसं आहे हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।